अधिकारी PI बांगर साहेब, संदीप साहेब, सोमनाथ साहेब, एवढ्याचे सगळे ऑफिसर्स, माझे पोलीस, शांतता समितीचे सगळे सदस्य, मीडिया, सगळ्यांना माझा खूप सप्रेम नमस्कार. हा बेसिकली सब डिव्हिजन वाईज मीटिंग घेण्याचा जो पर्पज आहे ते हे आहे की आम्ही आमच्या लेवलवर आम्ही प्रयत्न करत आहोत की आपण काय नवीन काय चांगलं आपण आपल्या जिल्ह्यासाठी करू. तरी पण तालुका स्तरावर जाऊन मीटिंग करून तुमच्याशी डायरेक्टली माझी चर्चा होऊन तुमच्याशी डायरेक्टली एक डिस्कशन होऊ शकते आणि जे काय आपण आणखीन चांगलं करू शकेल बीड जिल्ह्यासाठी ते बेसिकली हा शांतता समितीचा एक उद्देश आहे. आज सगळे लोकांनी खूप चांगले पॉईंट्स सांगितले. मी टोटल एकूण 23 पॉईंट्स मी नोट करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये प्रत्येक पॉईंटवर मी बोलतो. सगळ्यात आधी फार्मर्स इश्यूच्या बाबतीत म्हणलं होतं की शेतकऱ्यांना त्रास होते. तो शेतकऱ्यांच्या त्रासच्या बाबतीत पोलिसांचे जो सब्जेक्ट आहे तो खूप लिमिटेड सब्जेक्ट आहे. मेजरली तो बाकीचे डिपार्टमेंटचे निगडीत आहे, पण डेफिनेटली आमचे जो सब्जेक्ट आहे क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरचे त्याच्या बाबतीत आम्ही त्यामध्ये काळजी घेऊन जेवढे शेतकरी आहेत त्यांना आमचे कायद्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत करू. नेक्स्ट पॉईंट सांगितले होते रेग्युलर मीटिंग म्हणजे वेळोवेळी मीटिंग ग्रामरक्षक दल स्थापित केले पाहिजे गावच्या लेवलवर. हे खूप चांगलं सजेशन आहे. त्याच्या बाबतीत आपला पूर्ण जिल्ह्याचा माझा सध्या अभ्यास चालू आहे आणि हे लवकरात लवकर आपण सुरू करू. बिकॉज ग्रामच्या लेवलवर सध्या पोलीस पाटीलची भरती नाही झालेली आहे. पोलीस पाटील आला हे सगळी यंत्रणा एकदा सुरू झाली तरच ह्याचा उपयोग आम्ही करू शकते. प्रत्येक ग्राम रक्षक दलला मी पोलीस पाटीलचा वापर करून ह्याला मी ऍक्टिव्हेट करू शकतो. एकदा ती भरती पूर्ण झाली तर ग्राम रक्षक दल सुरक्षा दल नक्की आपण ऍक्टिव्हेट करू. धाराशिवला असताना जेव्हा आम्ही ॲडिशनल SP मी तिथे होतो, आमची बांगर साहेब पण तिथे होते, प्रवीण साहेब, तिथे आम्ही हे सगळं केले होते. तिथे काहीच समजा गावामध्ये झालं एक कॉल करायचा होता, डायरेक्टली तो कॉल अख्ख्या गावामध्ये जात होता. इथे चोर आले फलाना आले आणि गावच आम्हाला मदत करत होते. तसा प्रकारचा सिस्टम आपण इथे आणण्याचा प्रयत्न करू. सध्या तो डिसिजन आणि अनालिसिसचे स्टेटवर आहे, पण किमान 1-2 महिन्यामध्ये आपण त्याच्यावर फायनल निर्णयावर येऊ. थर्ड पॉईंट तुम्ही सांगितले की मोटरसायकलची चोरी गंभीर बाब आहे. मी तुम्हाला सांगतो बरेच लोकांनी सांगितले की क्राईम वाढलेला आहे. क्राईम असं नाही आहे. क्राईमच्या आपण स्टॅटिस्टिक्स क्राईम मीटिंगमध्ये आमच्या स्टॅटिस्टिक्सच्या पूर्णच्या आपण अनालिसिस करतो. 2024च्या पेक्षा जो गंभीर गुन्हे आहे आपल्या शरीर विरुद्ध त्याच्यामध्ये सुरुवातीच्या 4 महिन्यामध्ये एप्रिलपर्यंत त्यामध्ये खूप शार्प डिप आलेला आहे. ठीक आहे, मागच्या वेळेस समजा कोणता क्राईम 100 असेल तो आता तो क्राईम 50-60 वर आलेला आहे. मागच्या वर्षापेक्षा आमचे जो परफॉर्मन्स आहे मागच्या वर्षाच्या तुलनामध्ये तो चांगली आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुद्धा आमचे वाढलेले आहे आणि गंभीर गुन्हे जो आहे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, डेकॉइटी, रॉबरी, चेन स्नॅचिंग हे सगळे 100% डिटेक्शन आहे. तो हे अननेसेसरी विदाऊट फॅक्ट्स कोणी असं म्हणू नका की क्राईम वाढलेला आहे. आणि पूर्ण अख्खी रेंजमध्ये संभाजीनगर रेंजमध्ये आपण आता पाहतो 5 मोका आपण लावलेला आहे. तो पूर्ण रेंजमध्ये कुठेच नाही. आणि आमचं टार्गेट आहे की जे हे सरेत गुन्हेगार आहे त्यांना आम्ही अशा प्रकारेच त्यांच्या परमनंटली नियोजन करणार आहे. तो आमचं काम चालू आहे. तो राहिला मोटरसायकल थेफ्टच्या बाबतीत, तो इथे CCTVचा तुमच्या पूर्ण आपला जो शासनकडून आहे CCTVचा सिस्टम आता बसवत आहे. DPDC मधून त्याच्या रक्कम दिलेली आहे आणि 1 महिन्यामध्ये तो सिस्टम आपला सुरळीत होऊन जाईल. जसा CCTV इथे इन्स्टॉल झाला आय एम शुअर की बाकीचे जेवढे क्राईम आहे ते सगळे क्राईममध्ये तुम्हाला टिप दिसेल आणि क्राईम जे घडले त्याला आपण डिटेक्ट सुद्धा करू शकते. तोपर्यंत माझी एक रिक्वेस्ट आहे, बीडला पण मी केले होते, तुम्हाला पण मी करतो. सिंपलसा माझा प्रश्न आहे की जेवण करण्यासाठी तुम्ही किती अमीर असू द्या किती गरीब असू द्या, जेवण करण्यासाठी जोपर्यंत तुमचे दोन्ही हात आहे आपल्यालाच करावं लागते. कोणी दुसरा तो असा आपल्याला दररोज देणार नाही. त्याप्रमाणे सुरक्षाची सगळ्यात प्राथमिक जबाबदारी कोणाची आहे? आपली स्वतःची. मी भलेही SP आहे तरी पण माझ्या घरी मी CCTV लावलेला आहे. CCTV मार्केटमध्ये आज 1200 रुपयामध्ये भेटतो. 1200 रुपयामध्ये 360 डिग्री, नाईट विजन, मोशन डिटेक्टर आणि तुमच्या फोनमध्ये लाईट फीड, फक्त 1200 रुपये. पण आपण लावत नाही. ठीक आहे, तो प्राथमिक तुम्ही मला एक हमी द्या आज की ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या घरी जाऊन लावणार आणि पोलिसांसाठी नको लावा, तुम्ही तुमची काळजीसाठी लावा. बिकॉज आमचा हे अनालिसिस आहे, जिथे CCTV आहे जो निगराणीमध्ये आहे तिथे चोरी होण्याची शक्यता बाकीपेक्षा कमी आहे. सिंपलचा कॉन्सेप्ट आहे. हे आमच्या क्राईमच्या डेटाचे अनालिसिस. तो तुम्ही तुमची काळजी करा आणि हा आम्हाला मदत करायची असेल तर एक कॅमेरा फक्त रोडवर लावा.
आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुमच्या DVR पोलीस घेऊन जाणार नाही. ते का आपल्याला थोडा भीती असते की पोलीस आमचा DVR घेऊन जाणार नाही. आम्ही कोणाचाही DVR घेऊन जाणार नाही. कोणाच्या CCTV मध्ये चोरच्या किंवा गुन्हेगारच्या शक्कल दिसली तर उलट आपल्याला डिटेक्शनला सोपं होते आणि प्रिव्हेन्शनला सोपं होते आणि नंतर कोर्टामध्ये केस आली तो कन्व्हिक्शनला सोपं होतं. तो तिन्ही केसमध्ये आपल्याला, आणि हे एक कोणी म्हणलं होतं फेक केसेसच्या पण त्याच्यामध्ये आहे. CCTV मध्ये आपल्याला दिसतं कोण गुन्हेगार होता कोण नाही होता. तो 1200 रुपयामध्ये आपल्याला सगळे प्रश्नाचा हल आहे. तो कृपा करून तुम्ही जाऊन जेवढे लोकांना सांगू शकते तुम्ही हे लावा. त्याच्यात तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त बेनिफिट भेटेल. क्राईम शुड बी लेस. क्राईमच्या मी ऑलरेडी तुम्हाला डेटा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर सोशल मीडिया पोस्टच्या बाबतीत तुम्ही ॲनालाइज केले असेल की एक वेळ आला होता आपला डिसेंबरच्या नंतर, तिथे एकदम पीकवर सोशल मीडिया पोस्ट होती. समाजमध्ये तेढ निर्माण करणारी पोस्ट, धार्मिक पोस्ट. पण तुम्ही हे ॲनालाइज केले असेल की आजच्या डेटमध्ये आपली ती पोस्टची संख्या कमी झालेली आहे. हे सगळ्यांचे मागे माझे सायबर सेल आहे. आम्ही भरपूर गुन्हे दाखल केलेले आहे आणि सगळ्या आरोपीला आम्ही योग्य शासनप्रमाणे त्यांना कडक कारवाई केलेली आहे. तो सोशल मीडियावर आमच्या वॉच आहे. सगळ्यांना मी हे सांगतो, सोशल मीडिया रिस्पॉन्सिबली वापरा. कोणीही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखी पोस्ट टाकू नका. कोणतीही इलिगल गोष्टी टाकू नका. अनव्हेरिफाईड रूमर्स शेअर करू नका. सोशल मीडिया, आपण सगळे लोक जबाबदार सिटीजन आहे भारताचे. आपली प्रत्येक पोस्ट कुठेही जाऊन काहीच करू शकते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर म्हणजे रिस्पॉन्सिबली तुम्ही करा. पोलिसमॅन स्ट्रेंथ, आमच्या पोलिसांची स्ट्रेंथच्या बाबतीत तुम्ही म्हणले, यस, हा जो आपला जनरल ट्रान्सफर ह्या महिन्यामध्ये मी करणार आहे. जनरल ट्रान्सफरच्या वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनच्या वर्षाचा जो क्राईम आहे, त्यांच्या लॉ अँड ऑर्डर आहे, त्या हिशोबाने आपण क्राईम मॅन पॉवर वाटप करणार आहे. आणि डेफिनेटली गेवराईला किमान 20-25 जो स्टाफ आहे तो वाढवून मी ह्या वेळेस देणार. कार्स, आमच्या पोलीस स्टेशनची गाडी तर तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला आहे. त्यामुळे ऑलरेडी गाडीच्या टेक्निकल सँक्शन, प्रशासकीय मान्यता सगळी झालेली आहे. पुढच्या 1 महिन्यामध्ये पूर्ण अख्ख्या जिल्ह्याला आपल्याला नवीन गाड्या मिळेल. त्याच्यानंतर पोलीस चौकीच्या रिव्हिजनच्या माझ्या पूर्ण जिल्ह्याचा एक ॲनालिसिस चालू आहे. आधी माझा एम आहे आपला जनरल ट्रान्सफर्स जास्तीत जास्त मॅनपॉवर पोलीस स्टेशनला देण्याचा. त्याच्यानंतर पोलीस चौकी आपला रिवाईव्ह करण्याचा. आत्ता रिवाईव्ह केली, मॅनपॉवरच नाही तो त्याचा काही उपयोग नाही. हे चांगलं होतं की जेवढे आपले सोल्जर्स डिप्लॉयड आहे बॉर्डर्सवर बीडचे, त्यांना कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. ॲक्च्युअल खूप चांगला सजेशन आहे. तुम्ही त्यांना सांगतो किंवा माझे रीडरला पण सांगतो की यांची यादी घेऊन आपण असं सुरू करू शकले तर एकदम चांगलं आहे. आम्ही माझी पूर्ण पोलीसला मी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की आपले जेवढे जवान आहे काश्मीरवर आपले भारतासाठी लढाई करतात, तो त्यांची काहीच तक्रार आली तर हे गृहीत धरून करा की तो माझी तक्रार आहे. मी ऑलरेडी हे निरोप दिलेला आहे पूर्ण आपल्या जिल्ह्याला. आणि कोणतेही आपल्या सैनिकची तक्रार इथे येते, आम्ही त्याला प्रायोरिटीवर बघतात. जेन्युइन असेल तर की त्यांना गैरसोय नाही झाली पाहिजे, बिकॉज ते तिथे बाहेर राहतात आणि त्यांचे आई वडीलला कोणी त्रास देतो, भाऊ बहिणीला त्रास देतो, तो ते तिथे नोकरी करू शकणार नाही. तर त्यासाठी आमच्या ऑलरेडी त्याच्यावर काळजी सुरू आहे. ट्रॅफिक डिसिप्लिन टू बी डन. आता ट्रॅफिक जो आहे तो ॲक्च्युली इट्स ए सायंटिफिक सब्जेक्ट. कोणी US एक्झाम्पल दिले तो बेसिकली तो सायंटिफिक सब्जेक्ट आहे. US सगळा जिथे तुम्ही बघितलेलं असेल व्यवस्थित कशामुळे असेल की रोड तुमची वाईड एंड असेल, प्रत्येककडे तुमचे रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल असेल, झेब्रा क्रॉसिंग असेल, CCTV असेल. तो ट्रॅफिक फक्त ट्रॅफिक पोलिसमॅनवर डिपेंड होत नाही, आपल्याला पूर्ण यंत्रणा लावावं लागते. तो हळूहळू तो पण आमच्या प्लॅनिंगमध्ये आहे. आम्ही ते सगळं लावणार. एकदा हे CCTV इन्स्टॉल झाले तर त्यामध्ये ट्रिपल सीटर, तुमच्या जे काय मोटर व्हेकल ॲक्टचे व्हायलेशन आहे तो तुम्हाला घरी बसूनच तुम्हाला चलान दिला जाईल जे तुम्ही व्हायलेशन केले. रेझिडेन्स ऑफ ऑल पोलीस त्याच्या बाबतीत DG ऑफिसला आपला सुरू आहे. सेंडच्या बाबतीत आय एम सॉरी, कोणत्याही इलिगल गोष्टीसाठी ॲज ए SP म्हणून मी कोणालाही कोणत्याही प्रकारची रियायत देणार नाही. वाळू पोलीससाठी तो इलिगल आहे, तो त्याच्या बाबतीत माझं धोरण क्लिअर आहे. तुम्हाला जे काय रिक्वेस्ट करायचे, गो टू कलेक्टर, टॉक टू कलेक्टर. पोलीसच्या बाबतीत आय विल नॉट हॅव एनी सिम्पॅथी फॉर इट. ठीक आहे, तो जाऊन तुम्ही कलेक्टरला भेटू शकता. गेवराई सिटी गेवराई ग्रामीण पोलीस स्टेशनची जागा ठीक आहे, ते आपल्या DG ऑफिसला प्रलंबित असेल, त्याच्या बाबतीत मी बघून घेतो.
फाईट्स इन रिलेशन टू ॲग्रिकल्चर म्हणजे आपला शेतीचे कारणावरून ते भांडण होतात, तर त्याच्या बाबतीत माझा एक सुझाव तुम्हाला पण आहे की आपल्याला पूर्ण समाजचा जो व्हॅल्यू सिस्टम आहे तो व्हॅल्यू सिस्टम थोडासा चेंज करावा लागेल. म्हणजे शेतीवर भांडण होण्यामध्ये तुमच्याकडे पोहोचले पाहिजे, तुम्ही प्रतिष्ठित नागरिक आहे, तुमचे एरियाचे, तुम्ही बघितले पाहिजे की फेक कंप्लेंट काय, जेन्युइन कंप्लेंट काय. फेक कंप्लेंट दाखल किंवा नाही दाखलचा अधिकार मी देऊ शकतच नाही, संविधानाने मला ती पॉवर नाही दिलेली आहे. मला पॉवर दिलेली आहे तपासाची. तो फेक कंप्लेंटसाठी मी माझ्या ठाणेदाराला मी असं सांगितलं सुरू केले तर शेवटी आपल्या सगळ्यांना अडचण होईल आणि तो माझ्यासाठी इलिगल होईल. तो तसं मी कुठलाही करणार नाही. पण तुम्ही प्रतिष्ठित नागरिक आहे, तुम्हाला माहिती आहे की समाजमध्ये कोण सच्चा आहे कोण खरा आहे, तुम्ही जाऊन त्यांना काउन्सिल करा. बिकॉज जसं महात्मा गांधीजीने म्हणलं होतं एन आई फॉर एन आई विल मेक द नेशन ब्लाइंड. तो एक फेक कंप्लेंट आली तो समोरचा माणूस पण फेक कंप्लेंट देणार आणि फिर दोघांचं नुकसान होणार. नंतर पासपोर्ट व्हेरिफिकेशन, एज्युकेशन, कॉलेज. भाई जो खरा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्याचं जेणेकरून आपला कन्व्हिक्शन सुद्धा वाढेल. आणि एक कंप्लेंटवर तुम्ही हे बघा, शासनाच्या भरपूर वेळ आपण त्यामध्ये लावतो, तपास करतो, चार्जशीट टाकतो, कोर्ट ट्रायल करतो, त्याच्यानंतर त्याच्या डिसिजन सुद्धा येते. तो आपण रिस्पॉन्सिबल नागरिक आहे सगळेजण, तो ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन सगळे लोक तुम्ही तुमची जबाबदारी कंप्लीट करा. मोडा नाका से न्यू बस स्टँड नीड्स मोर पोलीस, तो ठीक आहे, एकदा आपण मॅनपॉवर जास्त दिली तर आपण तिथे लावू शकतो. काऊ स्लॉटर, येस बरोबर, गौवंशच्या बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. त्या बाबतीत आमची धोरण आणि माझ्या पोलीस स्टेशनला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन केलेलं आहे. व्हेकल्सना अडवण्याचा कोणालाही अधिकार नाही, ते अधिकार शासनाने आम्हाला दिलेला आहे. कोणाला तक्रार असेल ते आम्हाला गाडीचा नंबर आणि आम्हाला माहिती पाठवू शकते. आम्ही गाडीला थांबवून त्यामध्ये इलिगल काहीच असेल आम्ही त्यामध्ये योग्य कारवाई करणार. कोणाला कुठल्याही प्रकारची मारहाणी झाली असेल, यस यू कॅन कम, तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, आम्ही तुमची तक्रार दाखल करणार. ठीक आहे, आम्हाला धर्म जात ह्याच्याशी काय देणं घेणं नाही. आम्हाला आहे की कायदा काय आहे भारतमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहे. तो सगळेजण निश्चित राहा, तुम्ही कायदा व्हायलेट केले नसेल तो आम्ही आहे तुमची मदतीसाठी. पण कायदा व्हायलेट केले तर सॉरी, जो कायद्याप्रमाणे तुम्हाला शिक्षा भोगावं लागेल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत. तो मोठामोठी हे टोटल 23 मुद्दे होते. आणखीन पण तुम्हाला कधीच वाटते की आमचा पर्पज काय आहे बीड पोलीसच्या, की आपल्याला तुम्हाला तुमचं जीवन इथे बीडमध्ये तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, गर्व वाटला पाहिजे की आपण बीडचे नागरिक आहोत. जो नाम खराब होता तो आता आपली जबाबदारी सुद्धा आहे की आपल्याला आपला जिल्हा चांगला करायचा आहे. आपला प्रत्येक छात्र, आपला प्रत्येक मुलगा मुलगी, आपला बीडचा प्रत्येक माणूस बाहेर जाऊन प्राऊडली सांगू शकते की मी बीडचा आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांची मदत लागेल. आणि आय एम शुअर की आपला, आणि मला ह्याच्यामध्ये काहीच शंका नाही, आपला जिल्हा खूप चांगला आहे. आणि मी तो बाहेरचा आहे, राजस्थानचा आहे, तरी पण मी इथे गर्व से बोलता हूँ की बीड जिल्हा खूप चांगला आहे. पण आपल्याला सगळ्यांना मेहनत करावं लागेल. पोलीस आहे तुमच्यासोबत, आपले कलेक्टर साहेब पण सुद्धा चांगले आहे, प्रशासन चांगला आहे. तर जे काय असेल आपण इथे बदलाव आणण्याचा प्रयत्न करू, सगळ्यांचा सहभाग लागेल. हे फक्त एक मीटिंग आजपर्यंत मर्यादित नाही, नेक्स्ट महिन्याला परत मी इथे येणार, त्यावेळेस तुम्हाला आणखीन काय सांगायचं ते आपण ॲड करू शकतो. आय थिंक की आजची मीटिंग मला ॲक्च्युली ते VC आहे आपला मंत्रालय लेवलवरची, ऑलरेडी 20 मिनिट लेट झालेला आहे माझा, बिकॉज तुमच्याशी बोललं नाही तर फिर हे पूर्ण मीटिंगचा काय उद्देश नाही. तो आपण नेक्स्ट महिने परत भेटू. तोपर्यंत तुम्ही आता जे काय तुमच्या डोक्यात येत असेल ते तुम्ही लिहून ठेवा है ना. नेक्स्ट महिने मी आला किंवा अगोदर पण माझी टीमला तुम्ही बोलू शकते, काय हरकत नाही. मला मेसेज सुद्धा पाठवू शकते. पर्पज सिंपल आहे, आपल्याला आपला जिल्हा चांगला करायचा, सिंपल.